यानंतर एक मोठी बातमी बघूयात। अचानक आलेल्या पावसाला मुंबई महानगरपालिकेच्या मान्सून पूर्व तयारीला आटोपतं घ्यावं लागलं। मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्याच्या कामांना त्यामुळे आटोपतं घ्यावं लागलं। वरळी परिसरातल्याच असा नवा तयार केलेला रस्ता हा कालच्या पावसामुळे वेळेआधी सुरू करावा लागतोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मी सध्या मुंबईच्या वरळी परिसरात आहे। वरळी परिसरातील सासमिरा कॉलेजपासून वरळी बस डेपोकडे जाणारा हा रस्ता आहे। ज्या रस्त्यावर तुम्ही बघता आहात की सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे। आळं तयार करून ठेवण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवण्यात आलेलं होतं, जेणेकरून काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेला हा जो रस्ता आहे हा जास्त मजबूत व्हावा। परंतु आज मात्र हे आळं काढून हा रस्ता वाहतुकीसाठी खुलं करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय की मजूर या ठिकाणी काम करतायत, त्यांनी ते आळे काढून त्याचा जो मलबा आहे तो उचलून ट्रकमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे आणि कदाचित दुपारपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल। मुळात आपण जर बघितलं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईभर सुरू आहे त्याचं बांधकाम आणि अनेक रस्त्यांना 31 मे पर्यंत पूर्ण करा, अन्यथा ती खोदूच नका, अशा पद्धतीचे आदेश मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेले होते। हा रस्ता तयार तर करण्यात आलेला आहे, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे या रस्त्याला आता लवकर खुलं करावं लागतंय। त्याचबरोबर काही तर रस्ते असे आहेत ज्यांच्यावर काल परवाच्या दिवशी सिमेंटीकरण करण्यात आलेलं आहे। अशा रस्त्यांची आता परिस्थिती काय होणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे। मुख्य म्हणजे हे आळं जे आहे ते काढण्याचं काम का केलं जात आहे, तर मुंबईमध्ये दरवर्षी जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेला बरेच वेळेला असं दिसून येतं की अनेक ठिकाणी ते पाणी साचून राहिल्यामुळं डासांची उत्पत्ती होते आणि मग जे डासातून निर्माण होणारे जे काही आजार आहे, म्हणजे मग अगदी तो मलेरिया असेल, लेप्टोस्पायरोसिस असेल किंवा इतर जे आजार आहेत, या सगळ्या आजार जे आहेत त्याचं प्रमाण बळावतं आणि त्यामुळं आता आपण या घडीला पाहतोय की हे आळं काढून हे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातात। कुठेतरी 17 दिवस आधीच मान्सून आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आणि त्याच्या कंत्राटदारांची तारांबळ उडालेली आहे आणि कधीही आजपर्यंत असं झालं नाही असं चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळालं। परंतु सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, नाले सफाई असेल किंवा मान्सून पूर्व तयारी जी आहे ती अर्धवट असताना किंवा थोडीशी शिल्लक असतानाच हा पाऊस आल्यामुळे मुंबईची आणि मुंबईकरांची तारंबळ कालच्या दिवशी उडालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।